आजकाल कमी रिस्क मध्ये जास्त रिटर्न कुणाला नको आहे. म्युच्युअल फंड स्कीम मध्ये पण असेच काही प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये रिस्क कमी आहे पण रिटर्न हे कंपॅरेटिव्हली तितकेच चांगले आहे. नमस्कार, मी अवधूत एकल आपल्या सर्वांचं स्वागत करतो एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण बघणार आहे कमी रिस्क मध्ये जास्त रिटर्न देणारे म्युच्युअल फंड. तर आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो. लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर वळूया आजच्या पहिल्या विषयाकडे. तर काही म्युच्युअल फंड स्कीम अशा आहेत की ज्याच्यामध्ये आपण जास्त रिटर्न एक्सपेक्ट करतोय, पण इक्विटी म्युच्युअल फंड्स पेक्षा किंवा शेअर मार्केटच्या रिस्क पेक्षा त्यांचे रिस्क जी आहे ती कमी आहे, पण रिटर्न मात्र तितकेच आहे. तर अशा प्रकारचे काही फंडचे प्रकार आहेत. लो रिस्क हाय रिटर्न मध्ये पहिला प्रकार आपल्याला नाव घ्यावं लागेल ते म्हणजे बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंडचं. बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड मध्ये काय होते बघा मित्रांनो, तर इक्विटी आणि डेब्ट या दोन्ही प्रकारामध्ये गुंतवणूक असते, जी डायनॅमिकली मॅनेज केली जाते. म्हणजे डायनॅमिकली ॲसेट ठरवले जातात की कुठल्यामध्ये कुठं गुंतवणूक करायची. साधं सोपं गणित आहे मित्रांनो, की ज्यावेळेला मार्केट हायला जातं त्यावेळेला फंड मॅनेजर काय करतोय की हाय मधून पैसे आपलं प्रॉफिट बुकिंग करतोय आणि डेब्ट फंड मध्ये सेफ मध्ये गुंतवणूक करतोय. आणि मार्केट ज्यावेळेला पडतंय ते पडलेल्या मार्केटमध्ये म्हणजे स्वस्त झाल्यानंतर मार्केट डेब्टचे सेफ मधले पैसे काढतोय आणि मार्केटमध्ये लावतोय. त्याच्यामुळे होतंय काय की मार्केट जे वर खाली होणार आहे, जे व्हॉलॅटिलिटी मार्केटमध्ये जनरेट होणार आहे, ती मार्केटची व्हॉलॅटिलिटीचा आपल्याला तोटा न होता आपल्याला फायदा होतोय. त्याच्यामुळे काय होतं की रिटर्न कंटिन्युअसली आपल्याला बनतोय मित्रांनो, आणि तो सेफली बनतोय. बघा, असा हा प्रकार म्हणजे एक बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड. आता ह्या फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल तर हा प्रकार जवळपास हायब्रिड मधला प्रकार येतोय. त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करणं कधीही सेफ राहते. दुसरा प्रकार आहे बघा मित्रांनो आपल्याकडे, तो म्हणजे मल्टी ॲसेट अलोकेशन फंड. मल्टी ॲसेट अलोकेशन फंड हे कंपॅरेटिव्हली इक्विटी फंड पेक्षा कमी रिटर्न देतात. का रिटर्न कमी देतात? तर बाकीच्या सगळ्या ॲसेट्स मध्ये यांची गुंतवणूक असते. मग बाकीचे कुठले ॲसेट आहेत? तर त्याच्यामध्ये कमोडिटीज आहेत, म्हणजे गोल्ड असेल किंवा सिल्वर असेल, अशा काही कमोडिटीज आहेत. त्यानंतर डेब्ट मार्केट मधल्या किंवा मनी मार्केट मधल्या, बॉन्ड मार्केट मधल्या अशा वेगवेगळ्या ॲसेट मध्ये यांची गुंतवणूक असते. एक कुठलंही ॲसेट फिक्स याच्यामध्ये नसतं, भरपूर वेगळ्या वेगळ्या ॲसेट मध्ये याची गुंतवणूक असते. इक्विटी पेक्षा याचा रिटर्न याच्यामुळेच कमी असतो, पण इक्विटीमध्ये गुंतवणूक कमी असली तरी रिटर्न ही हा मात्र इक्विटी पेक्षा अगदी काय एफडी पेक्षा कमी आहे असं काही नाही मित्रांनो. त्याचा रिटर्न पण तुम्हाला चांगल्याच पद्धतीने भेटणार आहे, पण इक्विटी पेक्षा थोडा कमी, आणि रिस्क मात्र इक्विटीची अजिबात नाही. हा दुसरा प्रकार झाला मित्रांनो. तर या दोन्ही प्रकारामध्ये तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर कुठल्या फंड मध्ये आता गुंतवणूक करायची हा तुम्ही प्रश्न विचारा. दोनच फंड आपण चूज केलात, प्रत्येकामधला एक ते फंड आपण बघूया कुठले कुठले. तर बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड मधला फंड आहे बघा एचडीएफसीचा बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड, आणि दुसरा मल्टी ॲसेट मधला आयसीआयसीआय मल्टी ॲसेट फंड. तर याच्यामध्ये रिटर्नचं जर कॅल्क्युलेशन बघितलं तर लास्ट 12 वर्षांमध्ये ह्या दोन्ही फंडनी किती चांगल्या पद्धतीने रिटर्न दिल्यात हे तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो. 1 वर्षापासून 12 वर्षापासून पर्यंत गेली 12 वर्षात हे फंड टॉपला वर्किंग मध्ये आहेत. त्यांचा फंड व्हॅल्यू पण चांगले आहे, एक्सपेन्स रेशो पण खूप कमी आहेत, आणि यांचा रिटर्न तर जबरदस्त आहे. तुम्ही रिटर्न वर बघा, पुन्हा एकदा बघा. एचडीएफसी बॅलन्स ॲडव्हान्टेजचा विचार केला आपण तर गेल्या वर्षीचा रिटर्न आहे 41%, लास्ट 3 इयरचा रिटर्न आहे 24%, 5 इयरचा रिटर्न आहे 19%, 10 वर्षाचा रिटर्न आहे याचा 15%, आणि 12 वर्षाचा रिटर्न आहे याचा 16%. मित्रांनो, दरवर्षी म्हणजे सीएजीआर पद्धतीनं एवढे चांगले 15-16% रिटर्न दिलेत. आता याच्यामध्ये रिस्क मार्केटची बऱ्यापैकी नाही आहे, ठीक आहे. हा फंड बघितला एचडीएफसीचा बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड, तर हा गेली 12 वर्षे 1 नंबरलाच आहे फंड हा, ठीक आहे. मल्टी ॲसेट प्रकारामध्ये बघितलं आयसीआयसीआयच्या मल्टी ॲसेट मधनं गेल्या वर्षी रिटर्न दिलाय मित्रांनो 33%, गेल्या 3 वर्षात दरवर्षी 23%, 5 वर्षात गेल्या दरवर्षी 20%, 10 वर्षात 15%, आणि गेली 12 वर्ष हा फंड 17% ऍव्हरेज रिटर्न देतोय आपल्याला, म्हणजे सीएजीआर देतोय. मित्रांनो, हा फंड सुद्धा 12 वर्षे टॉपला आहे. हा टॉप मध्ये 1 नंबरला रँक 1 न रिटर्न याने दिलेला आहे. ह्या दोन्ही प्रकाराचा ऍडव्हान्टेज मित्रांनो काय आहे बघा. तर पहिलं ऍडव्हान्टेज तर इक्विटी पेक्षा रिस्क खूप कमी आहे. दुसरा ऍडव्हान्टेज एफडी पेक्षा कितीतरी चांगले जास्त रिटर्न आहे. तिसरा ऍडव्हान्टेज असा आहे की हे फंड ओपन एंडेड असतात, त्याच्यामुळे लिक्विडिटी पूर्णपणे याच्यामध्ये उपलब्ध असते, आणि रिस्क सुद्धा कमी असल्यामुळे लिक्विडिटी ऑलवेज राहते.
म्हणजे आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही की मी पैसे घातलेत आणि ते प्लस आहेत की मायनस आहेत. नक्की तुमचे पैसे याच्यामध्ये प्लस असणार. चौथा ऍडव्हान्टेज आहे बघा, मार्केट 3 पोझिशन मध्ये चालते की बुलिश ट्रेंड, बेरिश ट्रेंड आणि तिसरा कन्सॉलिडेटेड ट्रेंड मध्ये. कन्सॉलिडेटेड मध्ये एक ठिकाणीच मार्केट कंटिन्युअसली त्याच सेम लेवलला राहतं. आता या 3 पोझिशन मध्ये हे जे फंड असतात, हे हायब्रिड जे फंड असतात, हे फंड दोन पद्धतीनं दोन पोझिशनला मार्केटच्या रिटर्न आपल्याला बनवून देतात. ते म्हणजे बुलिश मध्ये पण बनवून देतात आणि दुसरं म्हणजे कन्सॉलिडेटेड असताना पण बनवून देतात. बाकी सगळे इक्विटी फंड्स काय करतील मित्रांनो, ज्या वेळेला बुलिश असणार त्याच वेळेला फक्त रिटर्न देणार. कन्सॉलिडेट असणार त्यावेळेला मार्केट आपल्याला रिटर्न ते देऊ शकणार नाही. बेरिश असताना तर कुठलाच फंड देऊ शकणार नाही. पण हे फंड्स काय आहेत बघा, 2 फेज मध्ये मार्केटला आपल्याला पैसे बनवून देणार आहेत. म्हणजे मॅक्सिमम टाइम आपला पैसा हा बनणारच आहे मित्रांनो. म्हणजे किती सेफ आहे बघा. आणि 15, 17, 18% जर विचार केला तर हे खूपच चांगले रिटर्न बनलेले आहे. मित्रांनो, तुम्हाला हे अशाच पद्धतीची जर गुंतवणूक करायची असेल तर तुमच्या म्युच्युअल फंड सल्लागाराला भेट द्या किंवा मलाही तुम्ही कॉल करू शकता. नमस्कार, थँक्यू.